इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पश्चिम भागातील आधारवाडी जेलमधील शौचालयात 7 बंदिवान कैद्यांनी रक्तरंजित राडा घालून एका बंदिवान कैद्याला गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी एका न्यायबंदीच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात 7 राडेबाज कैद्यांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार हरियाणा येथील रेल्वे सुरक्षा दलात नोकरीला असलेला एक जवान आधारवाडी जेलमध्ये एका गुन्ह्यात न्यायबंदी म्हणून दाखल आहे। संबंधित जखमी न्यायबंदी जवान जेलमधील सार्वजनिक नळावर मंगळवारी सकाळी उभा होता। त्यावेळी त्यांच्या बाजूला अन्य एक न्यायबंदी उभा होता। हा न्यायबंदी जेलमधील अंतर्गत सेवेत रखवालदाराचे काम करतो। न्यायबंदी असलेला जवान आणि जेलमधील रखवालदार न्यायबंदी उभे असताना अचानक रखवालदार असलेल्या न्यायबंदीच्या दिशेने जेलमधील इतर 7 न्यायबंदी धावून आले। त्यांनी त्या न्यायबंदीला मारहाण करण्यापूर्वीच जवान असलेल्या न्यायबंद्याने मध्यस्थी करून 7ही जणांना तेथून परतवून लावले। या सगळ्या गोष्टीचा राग 7 न्यायबंदींना आला होता। याचाच बदला घेण्यासाठी 7ही बंदिवान कैद्यांनी या घटनेनंतर न्यायबंदी जवान स्वच्छतागृहात गेला असता त्यांच्या पाठोपाठ 7ही राडेबाज न्यायबंदी शौचालयाजवळ गेले। त्यावेळी शौचालयातून जवान न्यायबंदी बाहेर येताच 7ही न्यायबंदी कैद्यांनी त्यांना दगड आणि बादलीने बेदम मारहाण केली। या बेदम मारहाणीत रेल्वे सुरक्षा दलातील बंदिवान जवान कैदी गंभीर जखमी झाला असून त्याचे डोळे आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। या राड्या प्रकरणी आधारवाडी कारागृहामधील एका अधिकाऱ्यांचे घटनेची लेखी माहितीचे पत्र महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दिले असून आता महात्मा फुले पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या न्यायबंदीचा जबाब घेऊन 7 न्यायबंदींवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करत पोलीस तपास सुरू केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली आहे।